माणिकराव गोविंदराव ठाकरे हे काँग्रेसचे एक चांगले ज्येष्ठ नेते आहेच, तर शिवाय ते एक चांगले माणूसही आहे। महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू ओबीसी नेता। त्यांनी काँग्रेस पक्षात अनेक पदे भूषवली आणि अगणित सेवाही केल्या। 1985 ते 2004 या काळामध्ये ते सलग 4 वेळा आमदार म्हणून विजयी झाले। त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये 3 वेळा मंत्री म्हणूनही काम केले आहे आणि त्यांनी जिंकलेल्या मतदारसंघातील जनतेची तसेच राज्यातील जनतेची सेवाही केली आहे। त्यांनी 2दा MLC आणि 7 वर्षे महाराष्ट्र PCCचे प्रमुख म्हणून जबाबदारी कुशलतेने हाताळली। त्यांनी तेलंगणा काँग्रेस राज्य कारभाराचे प्रभारी म्हणूनही काम केले। नंतर गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी आणि दादर नगर हवेली दमन दीव येथेही सध्या AICC प्रभारी म्हणून कार्य करत आहे। ते नेहमी जनतेसाठी झटत आहे आणि जवळजवळ 28 धरणं बांधल्यानंतर सुद्धा अनेक आपला डेहणी उपसा सिंचन सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून ज्या भागामध्ये नेरच्या पूर्वेला हे पाणी नव्हतं, फार अल्प त्या ठिकाणी पाऊसही पडायचा, त्यावेळेला त्या भागामध्ये एखादी चांगली योजना आपण आणली पाहिजे। तशा पद्धतीनं डेहणी उपसा सिंचन योजना ज्यामधून जवळजवळ 16% पाणी आपण बेंबळीच्या प्रकल्पामधून उचलून जवळजवळ 8 ते 10 गावांना जवळ 24,000 एकरांना ठिबकणी पाणी देण्याची अशी महत्त्वाकांक्षी योजना आपण आणली। दिग्रस आणि दारवा मतदारसंघातील मतदारांना आमची विनंती। माणिकराव ठाकरे यांना राजकीय अनुभव आणि जनसेवेचा भरपूर वाव आहे। तुम्ही सर्वांनी यांना मतदान करून दोन्हीही मतदारसंघाची रूपरेषा बदलवू शकता, कारण ते केंद्र आणि राज्याच्या हायकमांडमध्ये नावाजलेले नेते आहे। माणिकराव ठाकरे विजयी झाल्यास त्यांना राज्यातील महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे, तर दिग्रस आणि दारवा मतदारसंघातील मतदार क्षणभर विचार करा। एका सज्जन आणि एका चांगल्या माणसाच्या हाताच्या चिन्हाला मतदान करून तुम्ही मतदारसंघाचा विकास करू शकता। त्यामुळे ज्यांना चांगल्या गोष्टी हव्या आहे त्यांनी हाताला मतदान करून माणिकराव ठाकरे यांना बहुमताने विजयी करा। म्हणून तुमच्या आग्रहानं या लढाईमध्ये मी उतरलेलो आहोत। ही लढाई माझी नाही आहे, कोणत्या पक्षाची नाही आहे, आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेची आहे। आपण सर्वांनी ही लढाई स्वतः हातामध्ये घेऊन गावामध्ये तशा
सत्तेची तहान भागवून भाजपने तुमचे निवडून आलेले सरकार कसे उलटून टाकले आणि सत्ता काबीज केली. गेल्या काही वर्षात कोणती तरी प्रगती झाली आहे का? नाही. आपल्या बाजूच्या तेलंगणा राष्ट्रात काँग्रेसचे सरकार पहा. गरीब, मध्यमवर्गीय आणि दुर्बल घटकांसाठी किती वचनबद्ध आहे हे सरकारच्या कल्याणकारी योजनेंच्या अंमलबजावणी पाहून समजते. विकास म्हणजे काय हे तेलंगणा काँग्रेस सरकार दाखवत आहे. इथेही काँग्रेसचे सरकार बनवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी हाताला मतदान करावे. एक चांगला माणूस, विनम्र आणि निस्वार्थ नेता असलेले आपले माणिकराव ठाकरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. दिग्रस आणि दारवा मतदारसंघाचे व्यक्तिचित्रण बदलून विकासात महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकाल. म्हणूनच काँग्रेस पक्षाला एकदा मत देऊन आशीर्वाद द्या आणि माणिकराव ठाकरे यांना बहुमताने विजयी करा. तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या विकासाचे सोनेरी मार्ग बनवा. या निवडणुकीत हाताच्या चिन्हाला मतदान करा आणि माणिकराव ठाकरे यांना विजयी करा. त्यामुळे विकास म्हणजे काय हे पाहायला मिळेल. चला आपले विचार बदलूया. भाजप सरकारच्या काळात निराश झालेल्या आपल्या जीवनाला आकार देऊया. उत्तम माणूस, ज्येष्ठ राजकारणी माणिकराव ठाकरे यांना विजयी करूया. परिवर्तनाला आकार देण्यासाठी मतदान हेच आपले शस्त्र आहे. तुमचा एक विचार, एक प्रयत्न, एका चांगल्या माणसाला तुमचे एक मत देऊन या फसव्या भाजप सरकारमध्ये अडचणी आणि समस्यांमध्ये जगायचे आहे का? किंवा काँग्रेसला मतदान करून आपले जीवन बदलायचे आहे? सगळे तुमच्या हातात आहे. माणिकराव ठाकरे यांना विजयी करून पहा. बदल हा तुम्हाला दिसेलच. अमेरिकेमध्ये 18 राज्यातील अनिवासी भारतीयांना महाविकास आघाडीचा विजय हवा आहे. तसेच विशेषतः काँग्रेस ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या विजयाची आशा बाळगत आहे. त्यामुळे आपणही माणिकराव ठाकरे यांना विजयी करूया. जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय काँग्रेस, जय जय काँग्रेस. हे उद्घाटनाकरता त्या ठिकाणी नगारा म्युझियमच्या उद्घाटनाकरता आला होता. शासनाचा पैसा त्याकरता दिलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी धार्मिक स्थळावर राजकारण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी बोलावं आणि बंजारा समाजाकरता काँग्रेस पक्षाने काही केलं नाहीत अशा प्रकारे विधान करणं हे कोणालाही पटलेलं नाही आहे. कारण नाईक साहेबांनी संपूर्ण राज्याच्या विकासाकरता काम केलं. बंजारा समाजालाही न्याय देण्याचा प्रयत्न केलात आणि सर्व राज्यामधल्या समाजाला सोबत घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलात. अनेक योजना बंजारा समाजासाठीच नाही तर सर्व समाजाकरता सुद्धा नाईक साहेबांनी, सुधाकरराव नाईक साहेबांनी, बंजारा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज त्या ठिकाणी अशा प्रकारचं विधान करणं की बंजारा समाजाला काही दिलेलं नाही आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूजीने आपल्याला माहीत आहे की 1871चा जो इंग्रजांचा काळा कायदा होता ज्यामध्ये बंजारा समाजच नाही तर अनेक 198 समाज असे होते की ज्यांना क्रिमिनल म्हणून मानल्या जात होतं, तसे ट्रीट केलं जात होतं. त्या समाजाला मुक्त करण्याचं काम नवीन कायदा करून पंडित जवाहरलालजींनी पहिले प्रथम केलं. त्यावेळेसपासून विमुक्त जाती अशा प्रकारचा उल्लेख त्यावेळेसपासून केला जातो आहे. म्हणून काँग्रेसने काही केलं नाहीत अशा प्रकारचं विधान करणं आणि तेही धार्मिक स्थळावर अशा प्रकारचं विधान करून राजकीय त्यामध्ये पद्धतीनं विधान करणं आणि मतं मिळालं पाहिजे याच्यावर डोळा ठेवून अशा प्रकारे विधान करणं हे निषेधार्ह आहे. जे एवढं पंतप्रधान स्तरावरच्या एका नेतृत्वाने किंवा पंतप्रधानांनी अशा प्रकारचं विधान करणं हे दुर्दैवी आहे आणि समाजालासुद्धा हे मान्य होणार नाही. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं नाईक साहेबांनी नेतृत्व केलं राज्याचं, या ठिकाणी सुधाकरराव नाईक साहेबांनी नेतृत्व केलं, त्यांचाच अपमान केल्यासारखं आहे. कारण त्यांच्या घरामधून सुद्धा कोणालाही निमंत्रित न करणं
आणि ऐन वेळेवर आम्ही काहीतरी निमंत्रित करतो असं पत्र पाठवणं, सगळ्या चॅनल टी व्हीवर सगळ्या प्रेसमध्ये आल्यानंतर हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारे एक संदेश देणार आहे किंवा समाजाबद्दलची त्यांची जी आस्था आहेत ती कोणतीही आस्था त्यांची नाही आहेत. फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मतावर डोळा ठेवून फक्त भाष्य केल्याचं आपल्या सर्वांसमोर उघड दिसतं. दिग्रस धारवा वोटर से विनती। अमेरिका के 18 स्टेट्स के एनआरआईज मानिकराव ठाकरे साहब की जीत के लिए प्रार्थना करते हैं, जो एक अच्छे और बड़े नेता है। हमें पूरी उम्मीद है कि वो भारी बहुमत से जीतेंगे, महाराष्ट्र में एक मुख्य पद संभालेंगे। हमारी विनती है कि हाथ के निशान पर वोट देकर मानिकराव ठाकरे साहब को जिताएंगे, परिवर्तन शुरू करें, दिग्रस और धारवा के विकास के लिए सुनहरा रास्ता बनाओ। आपका कंदी श्रीनिवास रेड्डी, टीम एनआरआई।